मंडळी, मनोरंजनाचं अधिवेशन गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, अभ्यासात हुशार इक्ष्वाकूनं हॉस्टेलमध्ये सुरू केला एक नवीन अध्याय. चला बघूया त्यात तो काय काय शिकतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदी कलाकारांना. चल चल चल. काय? अरे वंशवल्लरी वंसनचा फोन आहे. ताईचा फोन आत्ता? बर. बोल बोल वंशवल्लरी ताई, बोल, कशी आहेस? हो मी बरा आहे, मी सुद्धा बरा आहे. हो. कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बापरे. कोण? कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बरे आहेत ना? हा. आणि ऋग्दिव्य कसा आहे आपला? ऋग्दिव्य हे छान. वा 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 वा. ख्याली खुशाली कळली म्हणजे बरं वाटतं नाही? हो मी सुद्धा व्यवस्थित. हो हो. नाही, आम्ही इक्ष्वाकूला भेटायला आलो. हो, वसतिगृहात राहतो ना. हो हो हो. कसं वाटणार म्हणजे छानच वाटतं. आपलं गोजीरवाणं पाडस, आपलं कोकरू, आपलं लेकरू स्वतःच्या प्रतिभेनं कर्तृत्वाच्या सगळ्या सीमा लांघून यशाच्या अवकाशात गरुड भरारी घेत असताना एका वडिलांना अजून काय वाटणार मला सांगता येईल. हो, नाही, खरंच छान वाटतं मला. हो हो हो. त्यालाच भेटायला आलोय. हो, चल ठेवू? हो, ठेवतो. हा. अरे यार, कोण चिल्लम चाली करतो यार. हा, ठेवतो. चल. हो दुमदुमने काका तुम्ही? प्रद्युम्न काका. दुमदुमने काका कुठले? हा हा तेच या 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 काका या. काका पाय घालू? घाल. पाय लागू असतं ना ते, पाय घालू काय रे गधड्या? हा तेच या काकी. मजा हे आवडतच नाही मला. ही कुठली पद्धत आहे एखाद्याला विचारण्याची? मज्जा. असू दे प्रद्युम्न, आपल्यासाठी नवीन आहे का? इक्ष्वाकू कुठे आहे? हा तू जरा मला नाही गेलाय. माल. हा येईल आता, लगेच येईल तो. दत्त ए दत्त ए दत्त पापूस कुठे रे? पापूस काय आलं? अरे दत्त, काय फालतूगिरी चालले? काय आलं? अरे तुझ्या कॉलेज मधून मला फोन आला होता. तू काही दांड्या बिंड्या हल्ली मारतो काय बसाया? मी थोडासा बिझी आहे पप्पूस. अरे मग आय माय सॉरी सांगायचं ना मला. सॉरी, तुला डिस्टर्बन्स केलं. बाय. ओके ओके. कदम. काय झाला? अहो काय बाय काय विचारा त्याला. तो दांड्या का मारतो? कॉलेज मधून फोन आला म्हणालात ना. बिझी आहे बोलले तू. पण का बिझी आहे ते सुद्धा विचारा आपल्या मुलाला. आता का बिझी? अरे हा भले का आवरत तू बिझी आहेस बचाऱ्या. कॉलेज मधून तुला फोन येतोय बचारा, कळत कसं ना? तू एक काम कर, तू बिझी झालास ना का कॉलेजला तू डायरेक्ट SMS मारून टाक. काही झालं ते म्हणणं उचकवतात फोन करून, मग मी इकडून तुला उचकवतो ना. असं नको ना करू बचाऱ्या. करतो मी. ते काय थोडस बिझी आहे ना त्याच्यामुळे. अरे नको तू टेन्शन घेऊ है ना. पिंडदान तू कधी आला? प्रद्युम्न नावाचं पिंडदान करा माझ्या. एवढा वेळ 2 वाक्य बोललो यांच्याशी, तेव्हा यांच्या लक्षात नाही आलं मी आलोय ते. आत्ता करतायत. नाही असं काय करतो रे? वहिनीचं नाव मी लक्षात ठेवलंय ना रे. काय नाव आहे वहिनींचं? टकीला शॉट वहिनी. अक्षशिला. सुशीला. सॉरी म्हणजे टकीली. आवडतच नाही हा मला. असू दे भाऊजी, काही हरकत नाही. Reaction has an equal and opposite reaction. Every action has an ए दत्तू, हे घे लवकर घे. थांब. हे पाव घे. आणि मोठी ऑर्डर आली आहे दत्तू. खूप मोठी ऑर्डर आली आहे. आय. खूप मोठी ऑर्डर आहे. 4 हाफ फ्राय, 8 डबल बुर्जी पाव आणि 22 पाव एक्स्ट्रा हवे. चल येस बॉस, रेडी. आणि एक काम कर, आणि तो 602 वाला परत मचमच करत होता रे पैसे द्यायला. का काय? त्याला सिंगल अंडा डबल पलटी हवा होता आणि डबल अंडा सिंगल पलटी हवा होता. तू सिंगल अंडा सिंगल पलटी दिलास आणि डबल अंडा डबल पलटी दिलास. आता तो मचमच करतोय. इक्ष्वाकू.
आता कसं काय म्हणजे? सापडतही नाही तुला काय अभ्यास करायचा त्याच्याविषयी. काय नाटक आहे ती? हा काय प्रकार आहे? ए ईश्व्या, ईश्व्या? मग काय पिशव्या बोलू आणि वाक्या बोलणं बरोबर वाटत नाही ना. वाक्या? झाली का बा ऑर्डर? जा. अरे नाही पण मेसेज टाकला ना तुला. दत्तू. ए दत्त्या, झाले ऑर्डर झाली. आता मी देतो. असं काय? देतो जरा. दत्तू घे. पटकन दे. दत्तू 120 पटकन दे. 120 रुपये झाले. मारून स्कॅनर दे, टाक. हं? स्कॅनर दे. शिकवा गो. पप्पा बाबा थोडा साईडला होता. MHA में 120 रुपए प्राप्त हुए। रात्री घोटाला फिक्स करा आपला. अंडा घोटाला. आम्हाला भेटत जा रे जरा. नुसता अभ्यास अभ्यास. भेट रात्री. हे काय घडलं आता इथे? काही नाही, त्यांनी स्कॅनर मारला. 101 प्राप्त आहे. जरा शांत राहा कदम. काय घडलं म्हणजे कृती नाही विचारली मी. हे काय इक्ष्वाकू? हे सगळं काय चाललंय इक्ष्वाकू? बोल पटकन. काका दत्तू काका मी सांगतो. आम्ही दोघं सध्या अंतरपंटर झालो काका. आंत्रप्रनर झालोय. अंतरपंटर नाही दत्तू. ते- आंत्रप्रनर झालेलो आहे बाबा. मी आणि दत्तूनी एक स्टार्टअप सुरू केलाय. P&A सन्स लिमिटेड नावाचा. म्हणजे एक तक्षशिला हे सगळं काय आहे? पी एन सन्स म्हणजे काय आहे? प्रद्युम्न अँड अरुण सन्स लिमिटेड. कसला स्टार्टअप आहे बाळा? कसला स्टार्टअप आहे? बोल पटकन. मी सांगतो काका. आम्ही रात्री 9 ते सकाळी 9 हॉस्टेलच्या मुलांना अंडीपाव विकतो. तुम्ही अंडी पाव विकताय? हो, भुर्जीपाव पण विकतो काका. अंडीपाव, भुर्जीपाव, हाफ फ्राय, डबल फ्राय, बॉईल अंडा मस्त दोरीने कट मारून असा मस्त पसरून ठेवतो. मसाला मार्क एकदम एकदम चटपटीत. आप खाओगे ना उंगली चाटते रह जाओगे काका. काय प्रकार आहे इक्ष्वाकू हा? नाही आई बाबा, आता कसं आहे, परीक्षेचा काळ सुरू झालाय ना, तर वसतिगृहात विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. रात्र जागून अभ्यास करतात. तर मग त्यांना भूक लागते आणि मग रात्री मेस पण बंद असते. तर हा मार्केट गॅप दत्तूच्या चाणाक्ष मेंदूनी हेरला आणि त्याच्या तल्लक बुद्धीने हा स्टार्टअप प्लॅनची कल्पना त्याच्या डोक्यात आली. म्हणजे माझ्या पोराच्या डोक्यातून ही आयडिया आली. अरे यार, जाम भारी मला वाटलं. आता मी मरायला मोकला. माझा पोरगा जंतर मंतर जायला. काय काय वाटेल ते बोलताय. आंतरप्रोनर असतं ते. जंतर मंतर काय? तू कस वाचाड्या सारखा चुका काढत असतोच वाचाड्या. अरे आपली पोरं आवरी मोठी झाली, काय अजून पाहिजे एका बापाला? पण वाटलं नव्हतं रे तू अवऱ्या लवकर स्वतःच्या पायावर उभा राहशील. कौतुक करू नका त्याचं. सीए नाही झालाय तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. माझ्या मुलाने तर लाज काढली आहे माझी. मला वाटलं होतं माझ्या मुलाला मी परदेशी शिकायला पाठवेन, परत भारतात येईल तेव्हा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असेल. मरताना शेवटचा श्वास शास्त्रज्ञाचा बाप म्हणून घ्यायचा होता मला. आता काय अंडी विकणाऱ्याचा बाप म्हणून मरू? प्रद्युम्न थांब, मी बोलते 2 मिनिट. अंडी विकण्यासाठी पाठवलं होतं तुम्हाला इथे? एक बाळा मला सांग, खरंच गरज आहे का रे या सगळ्याची? आम्ही कुठे कमी पडतोय का? तुला सगळ्या सोयी सुविधा पुरवतो ना आम्ही. नाही आई, इट इज अ पार्ट टाइम थिंग. मंचुरियन नाही विकत काय तुम्ही? काय टपरीवर आलाय का? तसं नाही, म्हणजे अजून काय? लाज वाटतेय का? कळतंय का तुम्हाला? आपण आपल्या मुलांना इथे शिक्षणासाठी पाठवलं होतं, ते सोडून बाकी सगळं करतायत ते. नाही बाबा, आम्ही अभ्यास पण करतोय. सकाळी आम्ही अभ्यास करतो आणि दत्तू बोलतो तसं 9 ते 9 आम्ही काम नाही करत. फक्त रात्री 11 ते रात्री 1 आणि पहाटे 4:30 ते 6 एवढ्याच वेळात आम्ही ते काम करतो. कारण तेवढ्याच वेळात भूक लागते ना. बरोबर. उपकार करतोस आमच्यावर. रात्रीचा महत्वाचा किती वेळ वाया जातोय? 3.5 तास तुझ्या दिवसातले वाया जातात ह्या गोष्टीमुळे. जर जागा राहतोयस तर त्यावेळेस सुद्धा अभ्यास कर. पण नाही, काही धीर चालवलीत मला कळत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुझं चंबू कबाळ आवरायचं आणि माझ्यासोबत चालायचं. मी येत जाईन तुला रोज इथे सोडायला इगतपुरीला. बरं आहेस ना? इगतपुरी आणि विले पार्ले केवढा लांबचा प्रवास आहे प्रद्युम्न. काही बोलू नकोस. नाही मी येईन. त्याला इथे ठेवणार नाही मी. मला चालणार नाही तक्षशिला आहे. बाबा बाबा काय?
अरे वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत तुझे. बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मराठी माणसांनी सुद्धा उद्योगधंद्यात शिरलं पाहिजे. किती किती वर्ष बाहेरची लोक येणार, ते बिझनेस करणार आणि आपण त्यांच्या हाताखाली काम करणार. त्यांनी लेख पण लिहिला होता मम्मा, मी वाचायला. कल्पना करू नकोस. शांत हो, शांत हो, शांत हो. कळत नाही त्याला उद्योग करणं वेगळं आणि धंद्याला लागणं वेगळं. मुळात शिकण्यासाठी पाठवलं होतं की अंडी विकण्यासाठी पाठवलं होतं? माझं काय म्हणणं आहे, खरंच गरज नाही या सगळ्या गोष्टींची. आणि हे सगळं अनधिकृत आहे बाळा. वसतिगृहात या अशा अनधिकृतपणे जर गोष्टी केल्यास तर तुम्हाला महाविद्यालयातनं काढून नाही का टाकणार दोघांना? नाही 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 मम्मा, दत्तूची वट आहे. वट वट आहे. ही भाषा आहे वट. दत्तूची ओळख आहे महाविद्यालयात. तो सगळं मॅनेज करतो. पप्पूस आपली ओळख या हे बोलतो एकदम. आय एम पावडर ऑफ यू यार. पप्पूस तुम्ही आता अजून एक पावडर रिफ्यू कराल. 1 मिनिटं. काय काय बघू. मी तुम्हाला बीप ताणलंय. हे बोलतोय. या बघा, या बघा. आता तुम्हाला बॉटल दाताने नाही फोडायला लागणार. एकदम. माय स्वीट बॉय. थँक्यू 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 थँक्यू. गौरी काळजी करतोस रे तू पोरा. या वयात बापाचे दात पडू नये म्हणून तू ओपनर आणलंच आहे. थँक्यू थँक्यू. आय लव्ह यू यार. थँक्यू. आणि हे काय? अरे हे पादुरमल मी कसा दिसतो? असू दे. मोतीबिंदू झालेलं मरकट दिसतंय. बरकट म्हणजे आई बाबा, मी पण माझ्या पहिल्या कमाईतनं तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. आई असू दे बाळा. प्रद्युम्न काय करतोयस तू? हे काय करतोय म्हणजे? काय पद्धत आहे ही? हे असले फालतू धंदे करून त्याच्यातनं कमवलेल्या पैशातनं असल्या गोष्टी नकोयत मला. ए फालतू धंदे कसले विचारतोय वाचाऱ्या? तो काय दारू सिगरेट विकतोय का? का तो बटका लावून पैसे कमवतोय? अरे कामच करतायत ना, मेहनत करतायत ना पोरं. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय ना कदम. नाही नाही बाबा, नाही. माझी मार्कशीट बघा ना. बाबा बाबा माझी मार्कशीट बघा ना. पिवळं काय लागलं? ते तेल, अंड्याचं तेल थोडं. असू दे असू दे. अरे इक्ष्वाकू चांगले मार्क्स प्रद्युम्न हे बघ, चांगले मार्क्स मिळाले इक्ष्वाकूला. मला सांगितलं नाहीस तू आम्हाला? हा नाही, त्या धंद्याच्या स्टार्टअपच्या गडबडीत थोडं राहून गेलं माझं. आणि दत्तू तुझं रे काय? पप्पूस अं? आपले 2 निघाले. दोन तर निघाले. फक्त 4 मध्ये जरा अंडा मिळाला आपल्याला. नो प्रॉब्लेम. ते काय होतं, नाईटला जागायला होतं ना, मग सकाळी लेक्चरला जाता येत नाही आपल्याला. टेन्शन घ्यायचं नाही म्हातारे. तू अजिबात नाही. बघ तुला जमल तसं तू अभ्यास कर, मी आहे ना. आणि तुझा धंदा वाढव. फुल सपोर्ट आपला असणार आहे. काय फीस थँक्यू. इक्ष्वाकू. अरे तू आता मला टेन्शन देऊ नको म्हाताऱ्या. महत्वाचं काय कर. सॉरी काका. की आता तुला काय अडचण आली, प्रॉब्लेम आल्या तर या कोकाला काल करायचा. काकाला मी काकांना कॉल करतो का? बरे ते झालं. हे लोक चुका करतात. महत्वाचं भावनाच समजून घेत नाहीत. बाबा 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 मला माहिती आहे तुम्हाला मला अमेरिकेला पाठवायचं आहे शिकायला. पण तिकडे शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे, म्हणून मी माझ्याकडून थोडासा जेवढा हातभार लावता येईल तेवढा प्रयत्न करत होतो. प्रद्युम्न ऐक ना, एकदा शांतपणे ऐक ना. ऐक हो, बघ मला मान्य आहे हे सगळं अनधिकृतपणे करतायत दोघंही. हे खरं तर चुकीचंच आहे बाळा. पण ऐक ना, माझं काय म्हणणं आहे, परदेशात आपल्या नातेवाईकांपैकी त्यांची मुलं सुद्धा जात आहेत ना. ते काय करतायत, ते शिक्षण सुद्धा घेत आहेत आणि नोकऱ्या सुद्धा करतायत. तर हा इक्ष्वाकूचा सराव आहे असं समज ना. अनधिकृत हो, फक्त ही वेळ योग्य नाही. हा, शिक्षणानंतर सुद्धा हे करू शकतोस बाळा. तू बोल ना त्याच्याशी. हेच म्हणणं आहे ना माझं सुद्धा. तक्षशिला आजपर्यंत मी माझ्या मुलाच्या कुठल्याही कृतीला विरोध केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही. पण ही वेळ आहे का? 12वीचं वर्ष आहे त्याचं, शिक्षणासाठी आपण त्याला इथे ठेवलंय ना. अभ्यास करायचा सोडून बाकी सगळं करतोय तो. हे बघ बाळा इक्ष्वाकू, मी तुझ्या या स्टार्टअपच्या आणि ह्या सगळ्या बिझनेस आयडियाजच्या मध्ये येत नाही आहे. पण ही योग्य वेळ नाही. आणि हे जर महाविद्यालयात कोणाला कळलं की वसतिगृहात तुम्ही असं अनधिकृतपणे अंडीपावची गाडी चालवता तर तुम्हाला काढून टाकतील. मग आयुष्यभर तुम्ही शिक्षणाला वंचित राहाल. तेव्हा खरोखर अंडी विकायची वेळ येईल.
मग आता हे लोक खोटी अंडी विकतात बिचारे खोटे खोटी अंडी विकतात. कदम खरोखर अंडी विकायची वेळ येईल म्हणजे वास्तवात अंडी विकायची वेळ येईल त्यांच्यावर. आता विस्तवात कोण अंडी टाकतात? विस्तवामध्ये बैंगन टाकतात. वैंग वांगी वांगी कदम आपण मी तुम्हाला कळतंय का मला ए बाळानो ऐका ऐका मला या माणसाच्या तोंडीच लागायचं नाहीये. तुम्ही जे करताय ते करा पण माझं शांतपणे ऐका. ही आत्ता करण्याची वेळ नाही. हवं तर सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमचा हा स्टार्टअप पुनर्स्थापित करा. मी हवं तर मदत करेन. आणि मला कळतंय इथे राहणाऱ्यांची आबाळ होते अनेकांची आबाळ होते खाण्यापिण्याची. तुला हे सगळं करायची गरज नाही. दर आठवड्याला हवं तर आम्ही आम्ही येऊ की सगळं. मी तुला थेपले वगैरे पण आवडतात ना, मी सगळ्यांसाठी बनवून आणीन. रश्म्या थालीपीठं लोणची सगळं आणतो. हा फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तू अभ्यासाचं टेन्शनच घेऊ नको. जमल तसं कर. बाहेर मी गाला विकत घेतो. हे सल्लेच मला पटत नाही. इक्ष्वाकू आम्ही येतो. तू अभ्यासाला लाग. तू अभ्यासाला लाग. आणि बंद कर सगळं. हो, चल चल बाबा नेक्स्ट टाइम येताना माझं शर्ट घालून या. ओ साडी छान आहे हा. थँक्यू थँक्यू. काय बाळा? काका बाय बाय. बाय 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 बाय. काका जात नाही येत. काका मदतीला थांबताय. चांगलं आहे. बाय. वा 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 खूप भारी कॉन्सेप्ट. दोन भिन्न पद्धतीचे पालक बघायला फारच मजा येते. मस्त. आणि या स्किट मधल्या सगळ्यांची नावं फारच छान आहेत. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. मला प्रामाणिकपणे विचाराल ना तर मला अरुण दत्तूची फॅमिली व्हायला फार आवडेल. त्याच्यात लाईफ आहे, त्याच्यात जगणं आहे, त्याच्यात मजा आहे. तो माझं त्या क्षणावर प्रेम आहे आणि ती फॅमिली त्या क्षणावर प्रेम करत जगणारी आहे. त्यामुळे मला पर्सनली अरुण आणि दत्तू फार आवडतात. अर्थात ही फॅमिली उत्तमच आहे आणि सामाजिक समतोल म्हणून ही फॅमिली दाखवलीच पाहिजे. पण थोडा नाईलाज आहे माझा. माझं झुकतं माझं माप झुकतं परत इकडेच सारखं. भन्नाट मजा आली. वा वा सई. रुग्जुजुआ परफॉर्म रुग्जुजुआ परफॉर्मन्स कमाल परफॉर्मन्स होता. मला ह्या दोन फॅमिलीज अत्यंत आवडल्या. भाषेचा कॉन्ट्रास्ट फारच इंटरेस्टिंग होता. अरुण दादा मला असं वाटतं तुम्ही असताना पंच कुठे फुटेल हे देव सुद्धा प्रेडिक्ट नाही करू शकत. आणि हे ब्लेसिंग आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव घेता येतो. आम्ही लकी आहोत. आज वांगीवाला खूप भारी टीमवर्क. मजा आली. वा वा. मंडळी शाळेत वर्षानुवर्ष शिकूनही प्रेमाचा पोर्शन अपूर्ण राहिलेले गुरुजी आज तरी त्यांचा प्रेमाचा पोर्शन पूर्ण करू शकतील का? चला बघूया पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. हाय सई. हाय प्रसाद. हाय. मला माहिती आहे एका शाळेत मी शिक्षक आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका वा वा. ईशा डे. हाय. नाव छोटंसं आहे पण त्या दोन शब्दांनी माझ्या आयुष्याचं मेडिकल स्टोअर केलंय. हल्ली मी 24 तास जागाच असतो. झोपच लागत नाही मला. आशाताईंचं ते गाणं आहे बघ, इशारो इशारो में दिल लेने वाले. ते हल्ली मी इशाडे में दिल लेने वाले असंच ऐकतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, माझ्या मनातल्या भावनानं मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वाहनांसारख्या झालेल्या आहेत. पोचतच नाहीत तिच्यापर्यंत. काय करावं कळत नाहीये. खूप एकटं वाटतं हल्ली. डोळे भरून येतात. एकच साथीदार आहे. मन कसं जिंकावं लेखक प्रसाद ओक. काय पुस्तक आहे सई. काय सांगू तुला पुस्तक आहे. गेले 6 महिने मी हे फॉलो करतो आणि काय सांगू वाट लावले माझी ह्यानी. काहीच होत नाही ह्याच्यासारखं. काहीच होत नाही. मी काय सांगू तुला ना, ह्यातले प्रत्येक टीप मी वाचून काढली आणि प्रत्येक फॉलो केली. काहीही होत नाहीये. आता 142 पानावर एक टीप आहे. स्त्रियांना शरीर सौष्ठव असलेले पुरुष आवडतात. जिम जॉईन केली मी. वर्षाची फी भरली जिमची.
प्रोटीन इनटेक वाढवला. एवढा अति झाला तो की साईड इफेक्ट होऊन मला छोटीशी शेपूट फुटली माहिती मागे. दाखव. रबर बँड लावून हे केली मी ती ठेवून दिली मागे ती. काय करायचं हे कळत नाहीये माहितीये का तुला. आता 156 पानावर एक त्यांनी टीप दिलेली आहे. रोज सोमवारी खिडकीत जावं आणि 1 तास शिळी मारावी. ही काय टीप आहे यार. ही काय सूचना त्यांनी दिलेली आहे. मला ना कधी कधी वाटतं की नुसती अशी काडी टाकून मजा तर बघत बसायचा छंद नाही ना या लेखकाचा. हे त्याला जास्त आवडत नाही का असं मला सतत वाटत असतं. आता बघ हे बघा 342 पानावर टीप बघ. काय करायचं ते करा. काय टीप आहे ही. ह्याच्यातून या काय समजायचं काय ह्याच्यातून टीप मधून. पण काय करणार आहे टाकवत नाही रे पुस्तक. जग साथ सोडून जातं पण हे पुस्तक ना बरोबर आहे रे आयुष्यभर. असं एक दिलासा मिळतो रे. असं वाटतं की तो लेखक हातात हात घेऊन उभा आहे. येस सम्यार यू कॅन डू इट असं काहीतरी असं वाटतं माहिती आहे. आता इशाडे मॅडमनी आज मला बोलवलेलं आहे. खूप अर्जंटली असा मेसेज पाठवलेला आहे. मी जातो. काहीतरी महत्त्वाचं काम नक्की असणार आहे. येस मॅडम. फुले कुठे होतात तुम्ही. मी थांबा. चौगुले काय करताय. सॉरी सॉरी कुठे मॅडम. होतात तुम्ही. हाय मी तुम्ही मला बोलवलं मॅडम. हो मग मी चातकासारखी वाट पाहते तुमची. एक मिनिट हे वाक्य परत म्हणा. हे शेवटचं वाक्य परत म्हणा. मी चातकासारखी वाट पाहते तुमची. काय हो नाही, नाही, काय? काय नाही. ओके. काय काम काय होतं. काम काय होतं. मला सांगा चौगुले. हा. एका शाळेतल्या शिक्षकाने मोठ्या हुद्द्यावरच्या शिक्षिकेला प्रपोज करणं तिच्याशी फ्लर्ट करणं योग्य आहे का. अरे बापरे. नाही सांगा मला योग्य आहे का. आय एम सॉरी म्हणजे माझं त्याच्यात काही नाही. ते प्रसादोगचं पुस्तक आहे ते माझं. आय एम सॉरी व्हेरी सॉरी व्हेरी सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय. तुम्ही प्रपोज केलंय का मला. नाही ना मग का सॉरी म्हणताय तुम्ही मला. चौगुले तुम्ही असं कधी म्हणजे मला सांगा आयुष्यात तुमच्या एक क्षण तरी मला ह्या बाई आवडतात असा विचार करू शकता का. अरे करूच नाही शकत तुम्ही. माहितीये मला माहितीये तुम्ही तशा नजरेने माझ्याकडे बघूच शकत नाही. हे मला मी ओळखते ना तुम्हाला चांगलं. नाही मी मनात आणलं तर मी तुम्हाला काय मी तुम्हाला मनात आलं तर म्हणू शकतो. म्हणजे ते महत्वाचं नाही. तुम्ही माझ्यापासून प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला. माझ्यावर चिडलेलं नाही, नाही. मग ठीक आहे. तुमच्यावर काय प्रॉब्लेम कशाला काय चिडेन मी? काय झालं कुणामुळे चिडला तुम्ही. आपल्या शाळेतले चित्रकलेचे शिक्षक कोण. प्रभाकर मोरे सर. त्याचं काय. त्यांनी प्रपोज केलं काल मला. माझी शालू होशील का असा मेसेज केला. व्हॉट. थोड्या वेळाने त्यांनी मला मेसेज केला की इस मजनू की लैला बनोगी क्या. त्या प्रभाकर मोरेने तुम्हाला प्रपोज केला. बघा ना. चित्रकलेच्या त्या शिक्षकाने तुम्हाला प्रपोज केलं. ज्याने एका स्पर्धेत बिबट्या काढला होता त्याला सर्वोत्कृष्ट कुत्रा म्हणून पारितोषिक मिळालं. त्याने तुम्हाला प्रपोज केलं. बघा ना. उभ्या का आहात तुम्ही. म्हणजे 2 वाजवायला चला माझ्या अजिबात नाही. कुठेही जायचं नाहीये. शांत व्हा तुम्ही. 2 वाजवायला चला. नाही एकदम शांत. कुठेही जायचं नाहीये. 2 वाजवा. शांत व्हा. शांत काय व्हा. प्रपोज करतो म्हणजे काय यार. मी असताना तो प्रपोज करतो. म्हणजे मी इथे तुमचं रक्षण करायला उभा असताना तो प्रपोज कसा करतो. वाजवा त्याच्या वाजवा. नाही सन चौगुले बास नाही. शांत व्हा. बसा खाली तुम्ही. वाजवा त्याच्या. ऐका माझं. नाही हे बघा शांत. मला प्रपोज कसा करतो तो. बास. तुम्हाला प्रपोज कसा करतो तो. होय, ठीक आहे. एवढा डोक्यात राग घालून घेऊ नका. मी काय म्हणते ते ऐका. हे बघा एखादा माणूस प्रेमात पडतो ना तेव्हा त्याची मानसिक स्थिती ना अशी हळवी झालेली असते. त्याला कसं वागायचं कळत तुम्हाला नाही कळणार हो. ते प्रेमात आहेत ना. हे बघा मी हे सगळं हँडल करते. मला सांगा प्रेमाने हँडल नाही केलं तर कसं होईल. मी आता तुम्हाला समजा म्हटलं आय लव्ह यू काय म्हणाल तुम्ही. पॅकअप. गणपती बाप्पा मोरया.
चलो कोणाशी बोलताय नाही 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 तसं नाही जनरल सांगितलं तुम्ही हे बघा मॅम ना आपले आपले नाही नाही आपले रिलेशन्स वेगळे आहेत तुम्ही मला काही म्हणू शकता मी तुम्हाला आपलं घरचं पडतं ना नाही घरचं म्हणजे एका घरचं घर का ट्युनिंग आहे ना आपला अलग बात आहे मोरे नाही पण मोरे नाही तो मला माणूस आवडत नाही मोरे नाही बस गप्प बसा नाही चिडायचं नाहीये शांतपणे बोलायचंय कळतंय का तुम्हाला तुम्ही बसा तिकडे हे बघा ऐका मुद्दा असा आहे ना की मी आत्ता त्यांना इथे बोलवलंय 2 सेकंद मला 2 सेकंद त्यांना मी 2 साठ नाही हे सगळं करायचं नाही आपल्याला शांतपणे बोलायचंय चौघुले कळतंय का इथे गोंधळ झाला बाहेर विद्यार्थ्यांना कळलं पालकांना कळलं माझी किती बदनामी होईल नाही मॅडम तसलं काय घाबरा नको व्हायला हो नाही शिक्षक नाही असं. तसलं काही होणार नाही मी एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षिकेच्या असं प्रेमात पडणं आणि असं काहीतरी करणं हे योग्य आहे का नाही नाही अयोग्य पण तसं नाही नाहीये. पण मोरे नाही पण मोरे नाही हा तुम्ही म्हणाल उद्या तू कर तर मी हे म्हणजे माझ्या ओळखीचं कोणी किंवा असं काही कोणी चालेल किंवा मग मीच पण हे अजिबात मी नाही पण मग चला लग्न करूया नाही, नाही, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला मी काहीतरी वेगळं सांगते तुम्ही काहीतरी ऐका 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 मी शांतपणे बोलणार आहे त्यांच्याशी तुम्ही माझे हितचिंतक आहात ना आहात की नाही हो आहे मग तुम्ही एकदम शांतपणे बसा इथे आणि सपोर्ट बना माझा मी ठरवेन मी कसं कसं बोलायचं त्यांच्याशी कसं हँडल करायचं ना ते मी ठरवेन तुम्ही इथे फक्त आधारासाठी ठीक आहे, ठीक आहे, बसा मी ते कधी पण येतील नाही आता. मी काही झालं ना तरी मी तुमच्या बाजूने लढणार आहे मॅडम हे तुम्ही लक्षात बसा ठेवा. पण मी बोलेन काय का, ते. warrior सारखा मी- चिडायचं नाहीये ते आले 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 बसा खाली खाली बसा. आला रे आला हे काय आहे मोरे इकडे या बसा 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 इकडे बसा तुम्ही या घाबरू नका काय करताय बापरे एवढं घाबरतं का कोणी बसा बसा लाऊड ऍक्टिंग केली त्यांनी 50 साऊथचं पिक्चर एकत्र केल्यावर एवढी ऍक्टिंग होईल तेवढी एका चटकीली बसा ना अहो, प्रेमात पडलेला माणूस आहे घाबरले ते गप्प बसा तुम्ही मी बोलते त्यांच्याशी मला पाणी देऊ का नाही नको अश्वमूत्र हवंय मी कोल्ड्रिंक नाही घेत मला गाला पण सांभाळावा लागतो ना मी ड्रॉइंगचा शिक्षक आहे का नाही ड्रॉइंग बोलला ड्रॉइंग चित्रकलेला ड्रॉइंग बोलला आणि तुला गळा काय करायचं रे कामाला गळ्याने पेंटिंग करणार आहेस बसा ना चौगुले गळा साफ कशाला पाहिजे शांतपणे बोलतीये ना तुम्ही तिथे बसा बसा तिथे मी फिरून येणार एक नाही. मी माझ्या घरी जाईन मग माझा प्रश्न आहे मी बोलते तुम्ही बसा सपोर्टला बसा फक्त मोरे अरे हे अरे मी आहे मीच आहे. अति करतोय हो खूप एवढं नाही कोणी करत घाबरले जवळच आत ना एवढं कोण करतो घाबरले ते प्रेमात पडलेला माणूस असाच होतो शांत बसा तुम्ही मोरे हे काय आहे घाबरू नका ना मोरे मी शांतपणे विचारते हे बघा इस मजनू की लैला बनोगी क्या हे काय आहे अरे मराठी भाषा नव्हती महाराष्ट्रात राहतोच ना आज मी हा मुद्दा आहे का हिंदी मराठीचा मुद्दा सुरू आहे का तुम्ही तिथे बसा काहीतरी बोलून मला त्यांनी प्रपोज केलंय हा मुद्दा आहे ना गप्प बसा ना जरा काय ते तोंड केलंय तर तोंड नीट करा आधी मोरे मी आहे मोरे ए कुमार कला केंद्र जा ना घरी जा ना का करायला फ्रॉड मनुष्य नाही माझं ऐका तू. नाही खोटं नाही करत आहे ते खरे घाबरलेत धसका घेतलाय त्यांनी मी ओरडत नाहीये हे बघा मी शांतपणे विचारतीये की हे असं म्हणजे तुमच्या भावना मला कळतायत पण कसं आहे मॅडम यांच्यासारखं कुडत आयुष्य जगायला मला नाही आवडत माझं कसं आहे जे माझ्या मनात येतं ते मी बोलून मोकला होतो आणि जे माझ्या मनात येत नाही ते पण मी बोलून मोकला होतो माझं मन आहेस ना त्याच्यासाठी कशाला वाजवतोस मला त्यांची वाक्य आवडली प्रसाद ओके त्यांच्या मागे जाऊन उभा राहा तिकडे जा ना नाही तर अमेरिकेकडे जा इकडे कशाला उभा आहेस तू ऍक्च्युली तेच वाजवतात मी ऍक्टिंग करतो फक्त दादा स्किट आहे खोटं खोटं देतात हे हे नाही मला माहिती आहे रे
हे माहिती आहे मला. हेच सांगतो मी, नाही ते वाजवतात. आज तुला काही काम नाहीये, तू आलास का मुळात? तू घरी जा तुझ्या. अवघुले कोणाशी बोलताय तुम्ही? ते हवेत बोलतात. आपले राजपूत सर कशी भिंतीबरोबर बोलतात तशी त्यांना सवय झालेली आहे. ए जा रे ए. हे बघ तोंड बघा, त्याचा तोंड बघा. घाबरवू नका तुम्ही. मगर हसते बघा, ते तसं दिसतो तो कशी चेहरा. हसते मगर? काहीतरी बोलू नका, बसा तिकडे. आणि एक असा नाही हसत. गप्प बसा. चिडू नका तुम्ही, शांतपणे बोलायचंय. पण मॅडम, हं? माझं तसं नाही आहे. मी जिकडे मिळेल तिकडे माझं मन मोकळं करतो का नाही. कोणीतरी म्हटलेलं आहे, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है भी. आणि मन म्हणजे काय हो? मन म्हणजे हृदयाचा आरसा असतो. तुझ्या मनाच्या बॉब्या करून ना, तळून ना, इथे कर चावल्या पाहिजेत. बोलताय ते गाणं गातोय तो, दिल तो बच्चा आहे वगैरे, ही गाणी आहेत, त्याचं पण स्वतःच तुम्ही काही क- नाही. तुम्ही कसं बोलताय? हे फ्रॉड प्लीज. अहो, पण ही भाषा आहे का बोलण्याची? बसा ना तुम्ही जरा. असं नका बोलू, मी हँडल करते हे सगळं. मोरे, हे बघ कुठलं रे हे? मी एवढं येऊ का रे? हे बघा, मला तुमच्या भावना कळतायत. म्हणजे एखाद्याबद्दल अशा भावना असण्यात, त्या व्यक्त करण्यात काहीच चूक नाही आहे. मला आय रिस्पेक्ट दॅट. पण कसं आहे ना, मला कोणी आय लव्ह यू म्हटलं तर चालेल मला. आय लव्ह यू. हा? आय लव्ह यू कसं बोलतो रेस तू? डायरेक्ट कसं बोलतोस तू? एक मिनिट, मी बोलते ना त्यांच्याशी, कळत नाही सांगितलेलं. तिथे बसा गपचूप. एक शब्द नकोय मला. गप्प एकदम. मोरे, मीच आहे. एवढं नका घाबरू मोरे, मीच आहे की नाही? मी आहे ना. हा, हे बघा, माझं बसा खाली. माझं म्हणणं आहे की व्यक्त करायला म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. फक्त तुमची भाषा ना, ती फार थिल्लर होती मोरे. आपण सुशिक्षित माणसं आहोत की नाही? म्हणून तर मॅडम मी तुम्हाला मेसेज टाईप करून पाठवला. मी व्हॉइस नोट नसती का पाठवली? खरं म्हणजे मी तुम्हाला ड्रॉइंग काढून पाठवणार होतो. ड्रॉइंग पाठवतोय हा, ड्रॉइंग पाठवतोय. आणि व्हाईस नोट म्हणतो. कुठला हा शिक्षक आहे? बसा गप्प. त्यांना काहीही बोलू दे, शब्दांचा मुद्दा नाही हा. तुम्ही गप्प बसा जरा. मोरे, चल रे करतो. हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकते, पण मी मुख्याध्यापिका आहे हे तुम्ही विसरून चालणार नाही ना? कसं आहे ना मॅडम, फुलाला सुगंध आणि माझ्या त्या मोरेला मनातल्या भावना लपवता येत नाहीत. बाई बाई. कोणीतरी म्हटलेलेच आहे, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, और खुशबू नहीं आती कागज के फूलों से. हाय हाय हाय. फडतूस वाक्य आहे ते. या स्टेजवर असं वाक्य ना, तो एडिटर दाताने कापतो आणि फेकतो. का बोलताय? अरे गाणं येतं गप्प बसा. सच्चाई मी शेवटचं सांगते हा. आता जर गप्प, एकतर गप्प बसा, नाही तर प्लीज गेट आउट. बसायचंय ना इथे. आवाज नाही पाहिजे मला तोंडातून. गप्प बसणार? हा. मोरे, ऐका, मला कळतंय, पण हे मी स्पष्टच सांगते तुम्हाला. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही. मला चालेल, मी तुमची वाट पाहीन. मग 50 वर्ष थांबाल? अशाला ऑप्शन कशाला देताय तुम्ही? तो म्हाताला थांबेल ना 50 वर्ष, मग लग्न करावं लागेल तुम्हाला. थांबा ना, गप्प बसा तिकडे तुम्ही. मी हँडल करू का? तुम्हाला बाहेर जायचंय? गप्प एकदम. मोरे, नका, ऐका, मीच आहे ना, घाबरू नका. हा, मला एक वचन द्याल? दिलं. तुम्ही जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार? हा कसला बरं वाईट? काय बोलताय? हा कसला बरं वाईट करून घेणार आहे? आजकाल काहीही होऊ शकतं. मी कालच एक न्यूज वाचली. काय? प्रेयसीने नकार दिला म्हणून प्रियकराने विहिरीत उडी मारली आणि जीव दिला, यांनी विहिरीत उडी मारली, तर मी काय करू? फट्टू आहे हा. अगं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणार आहे. मोरे, ऐका ना. अरे अरे
उंटावर बसून कळत नाही ब्रेक कुठे आता रडतायत ते. कोण कसं कोण रडतं फ्रॉड मनुष्य आहे तो. अरे ऐका, शांत व्हा, शांत व्हा. हा? शांत, एकदम शांत. हात नाही लावायचा त्याला. गप्प बसा ना. अहो इमोशनल झाले ते, मी त्यांच्या कलेने घेतले. खड्ड्यात गेली त्याची कला, जाळून टाका त्याच्या कलेला. सर ऐका ना, सॉरी सॉरी. तुम्ही ना मला वाटेल ते बोला, पण माझ्या ड्रॉइंगला काय बोलू नका हो. पोटा पाण्याचा धंदा आहे माझा. ए तुझा कसला रे पोटापाण्याचा धंदा? ड्रॉइंग म्हणतोस तू चित्रकलेला, आणि तुझी चित्रकला माहिती आहे काय आहे ते? हा माणूस काढतो, ह्याला पाय काढता येत नाही, सगळ्यांच्या इकडे गुडघ्याखाली गवत दाखवतो, हा त्याचा माणूस. सुटापुटातला माणूस इथे गवत खाली सगळीकडे. त्या दिवशी चंद्रावर गेलेला पहिला माणूस म्हणून नील आर्मस्ट्रॉंग काढला, त्याच्याही गुडघ्या खाली गवत. याच्या बापाने तिकडे चंद्रावर जाऊन गवत पेरलंय. ते मला पाय काढता येत नाही ना म्हणून. अरे पाय काय तुला काहीच काढता येत नाही. ह्याचा भिकारी बघा, येता भिकारी. भिकाऱ्याला हात असं पकडतो ना भांड्याला, हात पकडताना तो हात दाखवता येत नाही त्याला, डायरेक्ट मनगटाला भांड गोल असं दाखवतो तो. सगळे भिकारी असे. लग्नात मठ्ठावाड्याला डाव असतो ना, तो दिसतो हाताला लावलेला असा. जाऊ द्या ना. अरे नाही येत तो, त्याला ओळखीने लागलेला आहे तो चित्रकलेला म्हणून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज गेट आउट. इथे बसायचं असेल तर गप्पा बसा. आता मी शेवटचं सांगते, नाही तर आय एम गोइंग टू थ्रो यू आउट. मोरे, हे बघा मला कळतंय. लेट झाला आता मोरेला नाही गेला, आता विसरला होता म्हातारा. मी बोलतो म्हातारा विसरतो. प्रेमात होतं असं. गप्पा बसा. हे बघा मला सगळं कळतंय, आणि खरंच मला मला तुम्हाला डिसरिस्पेक्ट नाही करायचा आहे, पण आपण पिढ्या घडवत असतो, त्यामुळे शाळेमध्ये मला हे असे मेसेजेस केलेले मला चालणार नाहीत. कळलंय तुम्हाला? मॅडम, मी मुद्दाम नाही करत. ढगाला थोडीच माहिती असतं कधी आणि कुठे बरसायचं. मी पण एक ढग आहे, प्रेमाचा ढग. मी जिकडे मिळेल तिकडे बरसतो का नाही. याच्या ढगात छत्री घालून उघडू मी? आज सेकंद द्या मला, मला छत्री घालून उघडायचे फाक. काय बोलताय चौगुले तुम्ही? काय ही भाषा? तुम्ही किती शूड आहात. अरे माणुसकी नावाची गोष्ट तुमच्यात काही आहे की नाही? मॅडम, तुम्हाला काय भाषा आहे ही? तुला कळत कसं नाही? धन्य आहात तुम्ही. फ्रॉड बस झालं. हा विषय मला आत्ता इथे संपवायचा आहे. मला याबद्दल परत काही बोलायचं नाहीये. मला माफीनामा लिहून द्या. ए ए ए हा कागद ए, घ्या, चल. हे पेन घ्या. माफी ना, ए चल ली. धरा, हे घ्या. 1 मिनिट थांबा. हे घ्या, माफीनामा लिहून द्या. मी यापुढे शाळेतल्या कुठल्याही शिक्षिकेला, मी सांगते ना, तुम्ही सांगा. बसा खाली तिकडे. शाळेतल्या कुठल्याही शिक्षिकेला मी अशा पद्धतीचे प्रेमाचे आक्षेपार्ह मेसेजेस करणार नाही. लिहून द्या. मॅडम, माझ्या हात तरतरत, मी नाही लिहू शकत. फायनली जिभेने ली, जिभेने ली. यांना लिहायला ऐका सांगा. ऐका ना, एवढं नाही घाबरायचं. नाही, यांना माझे मी हरकत नाही, एवढं घाबरायचं कशाला. लिहायला सांगा. मी कशाला लिहू? लिहा ना. नाही पण माझ्या हातून चुकत झालेलं नाही ना. त्यांच्या वतीने लिहा ना. काय माणुसकी आहे की नाही हो तुमच्या चौगुले? भेट तुम्हाला भेट खरंच. नीट बोला. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोला. लिहा पटापट आता त्यांच्या वतीने. मी कुठल्याही शाळेतल्या शिक्षिकेला अशा पद्धतीचे प्रेमाचे आक्षेपार्ह मेसेजेस करणार नाही. हा, त्यांना सही करायला द्या. सही करे. इथे वा. बरोबर ना? आणि हा विषय आता माझ्यासाठी इथे संपलेला आहे. याबद्दल कुणीच शाळेत चर्चा करणार नाही. अरे आणि समीर चौगुले म्हणून सही केली. मला चर्चा करायची नाहीये याबद्दल आता काहीही. नाही मॅडम, समीर चौगुले. हे बघा, अरे हा पेपर आता माझ्याकडे आहे. हा मी जपून माझ्याकडे ठेवणार आहे. आणि जर परत असं काही घडलं ना मोरे, सॉरी मी रागाने बोलते, पण हे खूप महत्वाचं आहे. जर परत असं काही घडलं तर हा पेपर नोटीस बोर्डवर लागेल. अरे नाही जी व्हायची ती बदनामी होऊ दे त्यांची. समीर- सरळ बदनामी होऊ दे. मला माफ करा, पण माझी काही चूक नाहीये ह्याच्यामध्ये. खाली समीर मी एक चान्स देते तुम्हाला.
हे माझ्याकडे आहे. मॅडम खाली नोटीस बोर्डवर लावेन मी परत असं काही याचा झालं तर अर्थ- विषय संपला. याचा अर्थ मी ते- मला याबद्दल काही बोलायचं नाहीये. मी वर्गावर जातीये. अरे तू माझ्या नावाने कशाला मला काही ऐकायचं नाहीये. ऐका मॅडम ऐका आपण आपल्या कामाला लागा. अरे अहो नोटीस बोर्डावर कामाला लावणार लागा. समीर चौगुले असं कर. काय तू बरा होतास ना काही महिन्यांपूर्वी आम्हा हा अचानक हे डोक्यात कुठून आलं तुला प्रपोज विपोज करायचं खरं सांग खरं खरं सांग. मी ते प्रसाद ओकचं पुस्तक वाचलं ना, मन कसं जिंकावं. ते 142 पानावर असं लिहिलेलं होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडली तर डायरेक्ट प्रपोज मारायचं आणि तिकडून जर नकार आला तर आपण असं हलवं व्हायचं. मग काय होतं, ती व्यक्ती आहे ना आपल्याबद्दल ना तिला ना सहानुभूती वाटायला लागते. आता नकार भेटला कधी होकार भेटू शकतो ना. काय अरे हे माझ्या पुस्तकातच नव्हतं. प्रत्येकासाठी वेगळं पुस्तक लिहिलंयस तू. अरे प्रसाद ओका किती जणांचं आयुष्य बरबाद केलंस तू. तुला मी दाखवतो. वा 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 कमाल परफॉर्मन्स. चित्रकलेच्या शिक्षकांचा हा ट्विस्ट फारच भारी होता. त्यांच्या साथीनं तुम्ही खूपच छान हास्य चित्र रंगवलं. मजा आली. बघूया मन कसं जिंकावं फेम. प्रसाद ओ काय म्हणतात? अफलातून फारच मजा आली. मोरे काहीतरी वेगळाच होतास तू आज आणि मजा आली बघताना. ईशा मस्त नेहमीप्रमाणे. समय ते सोमवारी खिडकीत जाऊन शिट्टी वाजवण्याची सूचना आहे, तिथलं पुढचं वाक्य मिस केलंस तू. सोबत सई तामळकर पण असावी कारण मला शिट्टी वाजवता येत नाही. समय अफाट आहेस तू, वा वा अफाट. वा वा वा. भन्नाट केलंस तू आज आणि लिहिलं पण फार गोड होतंस. मजा आली. वंडरफुल. वा वा. प्राजक्ता जी, मुझे एक बात करनी थी. हाँ हाँ बोलिए. जैसे ही मेरे एम्प्लॉय को पता चला कि मैं महाराष्ट्र की हास्य यात्रा में जाने वाला हूँ, तो वासु परिवार में जितने भी मेरे मराठी भाई बहन हैं उन लोगों ने एक रिक्वेस्ट भेजी है समीर जी के लिए खास. समीर जी, क्या हमारे वासु परिवार के लिए एक बार आप डेडिकेशन करते हुए डोरबेल बजा सकते हैं? कम ऑन. थँक्यू समीर दादा. सो स्वीट. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, एक उत्तम सोलमेट मिळणे याच्यामध्ये नशिबाचा खूप मोठा हात असतो. चला बघूया पुढील प्रहसनात नशीब नेमकं कोणाची साथ देते तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला, अर्थात रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, साताऱ्याचा विनोदी दारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. पाम्या काय काय करतोय? चल मस्त गरमागरम कटिंग मागवतो, मग आपण जायला मोकळे भाई. ए बने थांब ना. मी ॲक्च्युली तिची वाट बघतोय आणि मला माहिती आहे आज ती कन्फर्म येणार. कोण येतोय? कोण? अरे प्रियदर्शिनी इंदलकर. ओ हा आणि तुला माहिती आहे आज तिचा बर्थडे. हा काय तिच्या आवडीचा केक मागवलाय कॉफी फ्लेवर. अरे भाई, ती प्रिया आपल्या कॉलेजची रोज क्वीन आहे. रोज क्वीन माहितीये मला. माहिती आहे ना. अरे दादर मार्केट मधले सगळे गुलाब संपवले पोरांनी रोज डेला, पण ती कोणालाच हो नाही बोलली. तू कुठे तिच्या मागे लागलाय? अरे तिचा गुडगा पण सुंदर आहे तुझ्यापेक्षा. चल. बापरे बापरे. बघ आपल्याकडे काय आहे इकडे पुढे. प्रियदर्शिनी इंदलकर, तिचा व्हॉट्सअप नंबर. भाई कुठून? कुठून काय इटून तिटून आपले सगळीकडे पंटर आहेत भाई. अरे तिला मी रोज फॉलो करतोय, तिचे रोज स्टेटस बघतोय. बघ ना कालचं स्टेटस बघ ना काय. पीपल लिंक बाय डेस्टिनी ऑलवेज फाइंड इच अदर्स. कळलं तुला? नाही. अरे भावा, योगायोग, डेस्टिनी, संकेत, 1111, इच्छा मागणं वगैरे ह्याच्यावर विश्वास ठेवते ती. हे पम्या, आ कशावरून तिला तिचा संकेत भेटला नसेल भाई? नाही भेटलाय. हे बघ ना आजचा स्टेटस बघ तिचा. सोलमेट इज ऑलवेज वर्थ द वेट. याचा अर्थ तुला कळतोय? ती थांबली आहे. नाही बाबा, आ
तू काय करतोय माहितीये भाई? काय आलं? तिच्या स्टेटसला तुला हवा तसा अर्थ लावत बसलाय. नाही. नाही काय नाही, एक गोष्ट लक्षात ठेव भावा. सकाळी उठल्यावर कडक चपाती चाट खातात ना, त्यांनी पॅनकेक खायची स्वप्न बघायची नसतात. सांगन देन ना जागच्या जागेवर. आहे ते सांग. सतत निगेटिव्ह नको बोलू. निगेटिव्ह नाही. अरे भावा, मी तिचा सगळा अभ्यास केलाय, सगळा स्टडी केलाय. ती सेकंड इयरला आहे, तिला पॉलिटिक्स आवडतं, तिला स्टँडअप कॉमेडी आवडते आणि हे सगळं ते नियतीचे संकेत, डेस्टिनी ह्याच्यावर विश्वास ठेवते, म्हणजे ती एकदम फिल्मी असणार. आपला प्लॅन फुल प्रूफ तयार आहे. हे बघ, मी तू ये तिथून चालत आहे, ती अशी चालत येणार, मी तिला धक्का मारणार, मग आम्ही अशा रोमॅन्टिक पोजमध्ये येणार. तिची पुस्तकं खाली पडणार, मी तिला पुस्तकं उचलून देणार आणि हळूच माझी वही तिच्या पुस्तकामध्ये सरकवणार. ती थँक्यू बोलणार आणि निघून जाणार. तेवढ्यात मी तिला म्हणा, एक्सक्यूज मी, मेरा कुछ सामान आपके पास पडा आहे. मग ती माझ्या जवळ येणार, मी पुस्तकं घेणार, मी विचारणार आपण कॉफीला जाऊया. ती बोलणार हो. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाणार, मी कॉफीची ऑर्डर करणार, 1 कॉफी प्लीज विदाऊट शुगर. ती विचारणार तुम्ही साखर नाही खात, मी बोलणार तू आहेस ना, तू तुझं बोट त्या कॉफीमध्ये बुडव, आणि ती लाजणार. लाजणार नाही, भाजणार. आई तिचं बोट भाजणार. तुझ्या बापाने टाकलेलं कॉफीमध्ये बोट. याडायस तू जरासा पाम्या, याडायस तू पाम्या. असं करशील? भाई तू बाजूला होती, आली भाई, माझा गॉगल दे, ही आली. अरे भावा, त्याला सांग मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. बस 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 ना. हे पाणी पाणी घे, पाणी पाणी घे. लेट केला भावा. पाणी लागलं नाही ना तुला? नाही मी असं, मला बी धरताना असं वाकडं तिकडे झालं जरा, एकदमच आली अंगावर तू, त्याच्यामुळे थोडस लागलं नाही ना खरंच. नाही, तू नवीन आहेस का? हो मी नवीन आहे, जरा कामासाठी आलो होतो इकडं. मग ये करून काम तुम्ही या करून. मी बोलतो हाय हाय, सॉरी माझा चुकून धक्का लागला तुला. हाय, मी प्रथमेश. हाय प्रिया. एक मिनिट, काय नाव आहे तुझं? प्रिया. वाव, प्रिया. माझं नाव प्रथमेश आहे. प्र तुला कळतंय का हा काय योगायोग आहे? नियती काय संकेत देते मला हा? बापरे. तू ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस का? मी ह्याच गोष्टींवर विश्वास ठेवतो. आपके पैरों को मोच तो नहीं आई? फोन आई? फोन. हॅलो, कोण बाबल्या? नाही बाबल्या नाही, प्रियदर्शन बोलतोय. प्रिय रॉंग नंबर आहे, ठेव बेने. कोणतरी फोन करते वगैरे काहीतरी. तुझं नाव प्रियदर्शन आहे? हो. मी प्रियदर्शिनी. किती भारी. मी कधीच अशा व्यक्तीला भेटले नव्हते ज्याचं नाव प्रियदर्शन आहे. ना भारी भारी आहे योगायोग. आपण आहे. आयुष्यपत वाव, किती जुळतंय ना. नाही, एवढं कुठे काय जुळते, म्हणजे अशी नावं असू शकतात. म्हणजे शेक्सपियर बोलून गेलेत ना नावात काय आहे म्हणून. अरे बेन्या, खाली त्यांनी नाव लिहिलं म्हणूनच कळलं ना पैचं वाक्य त्यांचं आहे ती, आहे का नाही? हा म्हणजे अरे लोक गांडावते ती तुम्हाला, तुम्ही बी गांडताय काय का? व्हॉट आयरनी ना. म्हणजे नावात काय असं लिहितात आणि खाली कोट बाय शेक्सपियर असं लिहितात. आहे का नाही? एवढं हसण्यासारखं नाहीये, म्हणजे जुना जोक येतो. प्रियदर्शन, तू कुठला आहेस मूळचा? सातारा. नो. हो नो. हो तर मी साताऱ्याची आहे. म्हणजे माझी आई साताऱ्याची आणि बाबा कोल्हापूरचे. माझी लांबची आत्या पिटी आत्या असते कोल्हापूरला. योगायोग आपल्या दोघांमधला. भावा, अंगा पलटी झालाय, घोडे फरार व्हायच्या आधी निघ इकडनं. थांब ना. हॅलो हॅलो, प्रिया बस ना. तू कॉफी घेणार? कॉफी? हा म्हणजे ॲक्च्युली मी कॉफीच घेतो. चहा म्हणजे विष असतं ना, इट्स लाईक अ स्लो पॉयझन. ते आपल्याला हळूहळू मारतं. काय कोणाला आहे मग? काय? गोट गोट पीत मुरू. लगे कोणाला मारायचे? निवांत.
मला याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप आवडलाय. किती हजर जबाबी आहेस रे. असू दे. तेवढा आहे. आपण पिऊया का कॉफी म्हणजे? ऍक्च्युली मला कॉफी नाही आवडत, मला चहाच आवडतो. मला चहा खूप आवडतो. चांगला आहे की, पण आपलं तसं नाही. आवडीच काय विषय नाही आपला, मग सवय आहे म्हणून पितोय. ओ आम्ही चहा लागतोय आपल्याला. सकाळ झाली की पहिला चहा पाहिजे, मग पुढचं जी काय असेल ती. मला आवडलं तुझ्या पद्धतीने व्यक्त होतोस ना. मला पण असं व्यक्त व्हावंसं वाटतंय. चहावर मी होऊ का? हो हो हो. सावला रंग है, कडक मिजाज है. वा वा. तेवढा आहे, तेवढा आहे. सावला रंग है और कड़क मिजाज है. हाँ? मुझे तुम पसंद हो, तुम्हारा चाय जैसा स्वाद है. चहाबद्दल बोलते मी, चहाबद्दल बोलते. मला नाही ते आलंय की लक्षात माझ्या. चहाचं आहे तेवढं. चहा म्हणजे एकदम गोडवाच. चहाशिवाय जुळतच नाही लोकांना. हो ना? आता ही कविता बिविता एवढी बोललीस तू, लोकांना चहा पिऊनच सुचते ते. हो. आता ते मिर्झा गालिब काय म्हणलेत? काय? चाय के नशे का आलम तो कुछ यूं है गालिब. हो 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 वा वा. चाय के नशे का आलम तो कुछ यूं है गालिब, कोई राय भी पूछे तो हम अदरक वाली बोल देते हैं. ऐक नाही, उगाच सुचलं होय त्यांना. चहा पिले म्हणून सुचलं. असं सुचत नसतंय. जो चहा पिले की नाही, इकडचा अँटीना ताटच झाला त्यांच्या. मग डोक्यात आली कविता, मग लिहिल्या कविता. गुलजारांना कॉफी आवडते. गुलजारांना कोण म्हणलं? ऐकलं होतं मी. त्यासनी चहाच आवडतोय. त्याबद्दल लिहिलंय त्यांनी. कोण लिहिलंय? येस लिहिलंय. ते तर म्हणजे चहा प्रेमीच आहेत. सांग ना. गुलजार साहेब काय म्हणलेत? काय म्हणलेत? फुर्सत मिली तो आएंगे और पिएंगे एक कप हम भी. फुर्सत मिली तो आएंगे और पिएंगे एक कप हम भी. सुना है तुम चाय में इलायची मुंह से तोड़कर डालती हो. वा 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 वा. शायरीला आलं ऐक नाही, चहाचं गंमत. प्रियू त्यावर चाललंय सगळं. एक माहोलच करून टाकला यार प्रियदर्शनने. नाही ठीक आहे, एवढं काय त्याचं मिळतं ते फुगलवरती. प्रियू सॉरी हा, म्हणजे प्रिया, तू म्हणत असशील तर मी चहा सुद्धा घेईन. कशाला? असं म्हणतात सुंदर मुलीच्या हातून विष मिळालं तर ते अमृतच असतं. इथे वा वा बोले. वा वा. पण सुंदर मुलीला नसेल द्यायचा विष तर. तू पी ना तुझी कॉफी. इट्स ओके. नाही, मी- वी कॅन अग्री टू डिसअग्री राईट. दोघं एक्सक्यूज मी, 2 चहा आणि 1 कॉफी प्लीज. ए, 2 कशाला? तू नाही घेणार नाही घेणार की, पण एकच सांगू ना. का? 1/2 घेऊ. हे नाही, अर्ध्या अर्धी घेऊ ना. लगेच मिलू तर हळूहळू मारायचे. अर्धी अर्धी पिऊन मरू. सॉरी, डोंट माइंड. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. अशी, बने तू काय घेणार रे? मी मजा घेणार. एक कॉफी आम्ही 1/2 घेणार कॉफी. ते बोलतात ना, प्यार बांटने से बढ़ता है. हे प्रिया प्रिया तू काय? तू कुठल्या इयरला आहेस? सेकंड इयरला. वाव, नियती तू काय संकेत देतेस मला? मी सुद्धा सेकंड इयरला आहे. दिसला नाहीस कधी? आता झालाय तो. नवा आहे मी म्हणून तो तसा बोलला. तर बुक केला येतोयस ना रात्री? कारण देऊ नको, नाही तर वेळ काढून ठेचेन. नवा असून बऱ्याच ओळखी झाल्यात तुझ्या. तो पण नवा आहे. तो माझ्यासोबतच आलाय कॉलेजमध्ये. आम्ही दोघे नवे आहोत. आणि हा? मी पण नवाज आहे. आम्ही एकत्र आलो. आम्ही तिघे एकत्र आलोय कॉलेजमध्ये. ऍक्च्युली माझा स्वभावच तसा आहे. मी खूप असा छान बोलतो लोकांशी. त्यामुळे माझे असे मित्र मैत्रिणी माझ्याकडे बघून मित्र मैत्रिणी होतात आणि मी असं लोकांमध्ये मिसळतो ना लगेच. त्यामुळे मला नाही आवडत एवढे लोक. त्याला का नाही आवडत मिसळ? काय नाही, मग मला नकोशीच वाटते. मग कशाला पाहिजेत लोक? बघ आपलं येणार बनबन करणार, काहीतरी म्हणणार, मग मी त्यांना काहीतरी म्हणणार. नकोच. त्याच्यापेक्षा आपलं कोपऱ्यात बसून राहायचं, आपलं स्वतःच्या धुंदीमध्ये. असं आहे आपलं. एकटा राहतो. मला पण नाही आवडत लोक.
माझं सेम असं आहे. मी पण इंट्रोवर्ट आहे ऍक्च्युली ना. मुलांक ज्यांचा 2 असतो ना त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे आपली जी बर्थ डेट असते त्याची बेरीज. म्हणजे आता माझा वाढदिवस आज आहे का? तुला कसं माहित? मी असंच बोललो. खरंच तुझा आज वाढदिवस आहे का? हो माझा आज वाढदिवस आहे. हेच आहे योगायोग, नियतीचा संकेत. नियती धरून धरून आपल्याला काहीतरी सांगते. म्हणजे ऍक्च्युली माझ्या आईचा सुद्धा आज वाढदिवस असतो. हा म्हणजे हे काय, मी माझ्या आईसाठी मी केक आणला होता, पण मी तो तिला देऊ शकत नाही कारण माझी आई गावाला असते ना. मग का आणलास? आठवण येते म्हणून का? एक्झॅक्टली. मला आईची खूप आठवण येते म्हणून मी केक आणला. माझ्यासाठी एक करशील? हा केक तू कापशील? हो कापेन ना. थँक्यू प्रिया, थँक्यू. कापेन बोल. 2च मिनिटं. हा, 2. So मी म्हणत होते की मुलांक ज्यांचा 2 असतो ना ते इंट्रोवर्ट असतात. सो आज 11 मे तर 1 + 1 2. तर माझा मुलांक 2 आहे. माझा पण काय? बर्थडे कधी? 11 मे. नो नो खरंच तर. हे कसं शक्य आहे? हे पण शक्य आहे. काय कोइन्सिडन्स आहे हा? आई, शपथ. माझा बर्थडे आज तुझा आज बर्थडे असतो प्रियदर्शन. खरंच. मला विश्वास बसत नाहीये. मी पहिल्यांदा अशा व्यक्तीला भेटते ज्याचा बर्थडे माझ्यासोबत असतो. माझा पण असतो. ये! माझा पण आजच बर्थडे असतो. तुझ्या आईचा असतो ना आज? नाही नाही, आईचा असतोच. पण मला आता आठवलं, आई बोलली की तिथीनुसार माझा आज बर्थडे असतो. काय तिथे आहे? वारानुसार असतो. आज मंगळवार आहे ना. आई मला बोललेली की मी मंगळवारचा आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. माझ्यासोबत केक कापशील प्लीज? आपण कापूया. चालतंय की. चालेल आपण कापूया. येस, आपण केक कापूया. इकडे माझ्या बाजूला ये. येस. माझ्या बाजूला इकडे थांब. हा चालेल चालेल. आमचा फोटो काढ ना. मी तुमचा फोटो. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रियदर्शिनी. हॅपी बर्थडे टू यू. लवकर करा, मला रडायला येतंय. आईची आठवण येते. घे ना. हा. पाया पड. हा? पाया पड म्हणलं. का? बर्थडे आहे ना आईचा. हा. केक कुणासाठी आणलाय? आईसाठी. कापला कुणी? हे नाही. आई समान झाली की नाही? नाही नाही नाही, आई समान नाही. म्हणजे माझा पण होता ना. कसला आहे हा? कशी गंमत केली ना तुझी. केलं का? हे हॅपी बर्थडे मित्रा. हॅपी बर्थडे. आज बर्थडे आहे ना. थँक्यू थँक्यू. आधार कार्ड दाखव. आधार कार्ड दाखव. का रे का? नाही, त्याचा बर्थडे आहे ना आज. आधार कार्डवर बर्थ डेट असते ना. मग तू काय क्रॉस व्हेरीफाय करतोयस का? नाही, माझं असं आलं की आत्ताच हा भेटलाय तुला आणि एकाच दिवशी तुमच्या दोघांचे बर्थडे, तर आधार कार्ड का नाही असू शकत? नाही. एवढा अविश्वास काय तुला कोइन्सिडन्सेस वर? तू म्हणालास ना तुझा विश्वास आहे. माझा आहे. बघ, युनिव्हर्स हे सगळं लिहित असतं. नाही. हे सगळं डेस्टिनीने घडवलेलं आहे. अगं नाही. आमचं सेम नाव, आमचा बर्थडे, सगळं सगळं सगळं. तू भोळी आहेस. नाही, माझा युनिव्हर्स वर विश्वास आहे. माझा नाही पण. हे माझा ह्याचा नाही. काय म्हणजे प्रत्येक वेळेस तसंच असं असं नाही ना. काय कवा तरी असू शकतं पण प्रत्येक वेळेस नसतंय तसं. पण मला सांग, जगात किती माणसं आहेत एकूण? 800 करोडपेक्षा जास्त आहेत. वर्षात किती दिवस असतात? 365. हा? 365. ऐक नाही. मग जर आता स्टॅटिस्टिक्सचा विचार केला तर रोज किमान 2 करोडपेक्षा जास्त लोक जन्माला आलेत. काय ढेकळाचा कोइन्सिडन्स? तू स्टॅट्सचा स्टुडंट आहेस का? हो, मी PhD करायला आलो इकडे. मी पण इको स्टॅट्स मध्ये मेजर करतेय. हे अशक्य होत चाललंय. तू काय मी म्हणजे तू सेकंड इयरलाच कळलं, पण तू काय शिकतोयस? पॉलिटिक्स. पॉलिटिक्स? एंटायर पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स आहे का आपल्या? 6 महिन्यापासून आहे. आता सुरू झालंय. म्हणजे
अच्छा. कोर्स आणि मी एकदमच आलो कॉलेजमध्ये. ओ, एक मिनिट, म्हणजे तुला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे का? मला वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. वाव, मी हेच सांगतोय, हेच संकेत आहेत नियतीचे. योगायोग, नियती काहीतरी सांगू पाहते. आता म्हणजे बघ ना, आपल्या दोघांची टक्कर झाली. तुझं नाव प्रवरून सुरू होतं, माझं नाव प्रवरून सुरू होतं. आपल्याला पॉलिटिक्स आवडतं. आता हे नको बोलूसा की तुला स्टँडअप कॉमेडी आवडते वगैरे. मला आवडते स्टँडअप कॉमेडी. हो, मला खरंच आवडते. काय? हो, ऍक्च्युली इनफॅक्ट मला एवढी आवडते की मी सुद्धा ट्राय करणार आहे आता. वा 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 वा. आम्ही दोघे रिपीट बघू. तू केलं पाहिजे, पण तुला कळतंय ना. प्रियदर्शन, तू जातेच रे, ती जाते. तुला आवडते स्टँडअप कॉमेडी? फडतूच असते ते. घे. का नाही आवडत तुला स्टँडअप कॉमेडी? नाही मग मी बघितलं होतं एकदा लहान असताना. ती टी व्हीवर काहीतरी शो लागायचा. एक पोरगी ती बारकी होती अशी, एक कडकोळी, दाताला तारा बिरा होत्या काहीतरी तिच्या. पहिलं आणि शेवटचं बघितलं ती. तेव्हापासून नाहीच पुढं, नाहीच जुळलंच नाही तिच्याच्यानं. त्यामुळे नाही आवडत मला ती. मग नाही बघितलं का. ती मीच आहे. काय? नाही. हो. चल ग, तू कसली सुंदर दिसतीयस. शेंबडी होती ती. मीच शेंबडी होते. काय पण बोलते ग तू. अगं नाही, तू कुठं ती कुठं. तिच्या कॉमेडी होता हसायला पण यायचं नाही. माझ्या कॉमेडीवर पण कोणी हसत नाही. ही अभिमानाची गोष्ट नाहीये. अरे पण खरं आहे ना. अगं तेव्हा पण कोणी नाही हसायचं, अजूनही कोणी हसत नाही. अरे असं नाही होऊ शकत. ती कार्टून होती रे, काहीतरी उड्या काहीतरी असं फेंगड. अरे हो, कार्टून सारखी चालत द्यायची अशी आई वगैरे करत बोलायची. ती मीच आहे. ती शेंबडी पोरगी चिल्लू अशी काडीकुडी, ती अजिबात हसत नाही लोक. अगं ए अगं, तो तुझ्या समोर तुला काडकुळी, शेंबडी, कॉमेडीवर हसत नाही. आता तो तुझ्या समोर तुझा एवढा अपमान करतोय. भोळी आहेस ग तू. तू भोळा आहेस, तुला कळत नाहीये. त्याच्या मी लक्षात आहे अजून. प्रथमेश, कॉमेडी करत नव्हतीस म्हणून. मी लक्षात आहे आणि आज आम्ही परत भेटलोय. अय शपथ, आपलं नाव सेम आहे, आपली बर्थ डेट सेम आहे, आपलं शिक्षण सेम आहे, आपले इंटरेस्ट सेम आहेत, आपल्याला चहा आवडतो, आपण दोघे साताऱ्याचे आहोत. आय थिंक ही इज द वन. युनिव्हर्सिटीवर सांगितलं ही इज द. प्रियदर्शन, माझा अहो होशील? डायरेक्ट लगेच लग्न करशील माझ्याशी प्लीज? नाही जमायचं. का? आय एम सॉरी. म्हणजे मला कोणीच नाही म्हणत. नाही, माझं तसं नाही ठरलंय माझं ऑलरेडी. कोणाशी? माझ्या आजोबा आहेत की नाही, त्यांचे दोस्त होते एक इंदलकर गुरुजी, त्यांची नात आहे ती. तर आजोबा म्हणले शपथ आहे तुला लग्न करशील तिच्याशीच करशील, दुसऱ्या कोणाशी करायचं नाही. भावा, काय आजोबांची दिली आहे? शपथ, मी आजोबांची नाही म्हणू शपथ शकत. सर्वात वरती भावा. हाय का? हे तुझं सोल कनेक्शन आहे. तू त्याच मुलीशी लग्न कर. हीच आहे ती. तू नाही आहेस ती. माझेच आजोबा आहेत इंदलकर गुरुजी, शिक्षक ना, जिल्हा परिषद शाळा सातारा. अरे आपले आजोबा मित्र होते, त्यांनी आपलं लग्न लहानपणी ठरवलंय. प्रियदर्शन, मीच तुझी प्रियदर्शनी. चल, मला तुला आत्ता बाबांना भेटवायचं. प्लीज आपण लगेच जाऊया. अगं थांब ना, मी पण आहे. नाही प्लीज चल ना. माझी बॅग कुठे आहे? माझी बॅग दे. तू चल. अरे ए भावा, थँक्यू बरं का. अरे दोघांनीच केलं यांनीच किट. मला धक्का मारायला ठेवलं फक्त. तरी एका ओळीवर लिहिलं होतं साऊथ बारक्या. ओय होय ओय 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 ओय. कोण? सावत्या. नाही, प्रियदर्शन आहे ना तो. बघ, मी अक्षय कुमार आहे. तुझे तू मला ओळखतोस? नाही रे. मग मला मारतो कशाला? तो तिला सांगत होता की तो प्रियदर्शन आहे. तू नायगाव माझगाव आहेस का रे? असं बघतोस? अरे तो सावत्या आहे, माझा मित्र आहे तो रोहित माने. मुलीला कोणतरी बारकी भेट.
भावाला बारकी रावस थांब रे ए! अरे बने हा ज्या पेपरला मला बसायचं होतं, तो पेपर घेऊन गेला तो. तुला कळते का? त्याने त्याचं सोड, हिला कळत नाही का? अरे तिला कळत नाही तुला कळलं पाहिजे. तू आता ऑक्टोबरचा फॉर्म भर पामे, ऑक्टोबरचा. तरी मी आल्या बोललो होतो की भाई मस्त गरमागरम कटिंग मारून निघूया. नाही, कॉफीत बूट बुडवायचं, कॉफीत बोट बुडवायचं. तुला गोड गोड कॉफी नको. येडायस तू, येडा झालायस येडा. बने पण मला खरंच प्रेम झालं होतं. ए, मी जातो रे चहा प्यायला. ए बने बने ऐक ना, तू तरी जा. बने कडक कॉन्सेप्ट आणि कडक परफॉर्मन्स, खूपच मजा आली. येस प्रसादा. अप्रतिम, मस्त होती संकल्पना आणि फारच गोड सादरीकरण होतं. सावत्या फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. पम्या मस्त, प्रिया फॅन्टॅस्टिक, खूपच गोड केलंस, खूपच गोड, खूप मजा आली. ॲक्च्युली या तिघांचं स्किट आहे, पण बने मला तुझ्यासाठी विशेष कमेंट करावीशी वाटते. तुझा शोध, काहीतरी वेगळा विनोद शोधायचा तुझा प्रयत्न चालू आहे आणि तो फार अप्रतिम आहे. तसं बघायला गेलास तर आत्ता तुझ्या समोर हे सगळे दिग्गज आहेत आणि सगळे तुला सिनियर आहेत, पण त्यांच्या कोणाच्याच स्टाईलचा पगडा स्वतःवर पडून न देता तू एक स्वतःची वाट तयार करतोयस आणि ते फार मला अभिमानास्पद वाटतंय. वा वा. शोधत राहा, जे सापडेल ते टिकव आणि यशस्वी हो मित्रा. खूप शुभेच्छा, मजा आली, वंडरफुल. त्याची एक रिॲक्शन जी होती ती तर म्हणजे तबला तोड होती, कडक. जेव्हा ही केक भरवायला त्याच्याकडे गेली. मी विसरूच शकत नाही कडक. त्या रिॲक्शन साठी जोरदार टाळ्या. कमाल. सई. क्यूट परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. पम्या, तुझा पहिल्यांदा कॉन्फिडन्स एवढा होता की आम्हाला वाटलं आज तुझा दिवस आहे, पण सावत्या तू आलास आणि सगळं चित्र पलटून गेलं. प्रिया, मला असं वाटतं की समाजातल्या सुंदर, सुशिक्षित, सुशील मुलींचं रिप्रेझेंटेशन तू आज केलं. दे ऑलवेज फॉल फॉर द रॉंग गाय. आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन तू केलंस असं मला वाटलं आणि सुंदर संकल्पना होती. बने, वी आर व्हेरी हॅपी फॉर यू. मी प्रत्येक शब्दाशी सहमत आहे पशाजींच्या. खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघताना. तर मंडळी, हास्याचं हे सत्र असंच चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. आजच्या या भागात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.